नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करीत आहोत. या ग्रंथातील द्वितीय खंडाचे आपले वाचन सुरू आहे. तर आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण माझे चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील अपडेट मिळण्यास आपणास सुलभता होईल. चला तर मग वाचनास सुरुवात करूया. या अगोदर आपण बुद्धाला गृहाश्रमी बनवण्याचा शेवटचा प्रयत्न हे प्रकरण वाचलं होतं आणि आज आपण वाचत आहोत भगवान बुद्धांचे उत्तर. महाराजांच्या मनातील पित्याची माया, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो. तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे. प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसतो, तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही. परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे. म्हणूनच माझे पिताजी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे. परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही. कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे. यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे. वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही, तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे. वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशांप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग होणारच. हे जर अपरिहार्य आहे तर मग कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःख होत बसेल. माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो. ही मानव जातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे याची काय खंत असणार. प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो, त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे तर मग माझ्या अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता. ऐहिक वस्तू साध्य करून घेताना एखादी वेळ अवेळ असेलही. काळ हा सर्व वस्तूंशी अविभाज्यतेने संलग्न असतो असे वर्णन केले जाते. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो, परंतु स्तुत्य अशा परमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूल असतोच. महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे. परंतु आजारी माणसाने हावरटपणाचे अपथ्यकारक अन्न स्वीकारण्याइतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे. जो राज्याधिकार आभासमय आहे, जेथे चिंता आहे, द्वेष आहे, थकवा आहे, जेथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो, तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल. सोनेरी प्रसाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. मिष्टान्न भोजन विष कालवल्यासारखे वाटते. कमल फुलांनी आच्छादलेली शय्या मगरीने ग्रासल्यासारखे वाटते. आता मी यापुढील प्रकरण वाचत आहे, मंत्र्याचे प्रत्युत्तर. आता यावर मंत्र्यांनी काय प्रत्युत्तर दिले ते आपण बघूया. भगवान बुद्धांच्या सद्गुणाला व ज्ञानाला
अनुरूप असे निरीच्छ तर्कशुद्ध व भारदस्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याने उत्तर दिले, आपला हा निश्चय अतिउत्तम आहे. तो अयोग्य नसला तरी यावेळी मात्र तो योग्य नव्हे. आपल्या पित्याला त्याच्या वृद्धापकाळी दुःखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही. आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चित नाही. ते कर्तव्य, संगती आणि सुख यांची सूक्ष्म दृष्टीने मीमांसा करण्याइतके कुशल नाही. कारण अदृश्य अशा उद्दिष्टासाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टांचा त्याग करीत आहात. दुसरे असे की काही जण पुनर्जन्म आहे असे म्हणतात. बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात. म्हणून ज्या अर्थी या प्रश्नाबाबत संदेह आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणे हेच योग्य होय. जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेल तर ते आपल्याला जसे मान्य होईल तसा आपण त्याचा उपभोग घेऊ. पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनाशायास मुक्ती मिळाली आहे. काही लोक पुनर्जन्म आहे असे मानतात, परंतु ते मुक्तीची शक्यता मानित नाहीत. अग्नी ज्याप्रमाणे स्वभावतःच उष्ण असतो आणि पाणी प्रवाही असते, त्याप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीचाही एक विशिष्ट स्वभाव असतो असे ते मानतात. काही लोक म्हणतात की सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट व सत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणाने उत्पन्न झाले त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थ होत. ज्या अर्थी इंद्रियाची क्रिया निश्चित आहे आणि बाह्य वस्तूंचीही अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चित झालेली असते त्या अर्थी वृद्धापकाळ आणि दुःख यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी कशा बदलता येतील? त्या सर्व गोष्टी स्वाभाविकपणेच निर्माण होत नाहीत काय? पाण्यामुळे अग्नी विझतो आणि अग्नी पाण्याची वाफही करतो. ही निरनिराळी तत्वे एकजीव होऊन ती या जगाची निर्मिती करतात. गर्भाशयातील गर्भ, हात, पाय, पोट, पाठ आणि डोके यांच्यासहित साकार होतो. तो आत्म्याशी संलग्न असतो. हे स्वाभाविकरित्या होते असे प्राज्ञ सांगतात. काट्यांचा अणकुचीदारपणा कोण उत्पन्न करतो? पशुपक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवतो? हे सर्व स्वभावतःच उत्पन्न होते. त्यात इच्छेकडून कोणतीही क्रिया घडत नाही. मग इच्छाशक्ती या नावाची चीज कशी असू शकेल? इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो. तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे? जो जगाला गतिमान करतो तोच त्या गतीला विरोध करतो. काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोहोंचेही कारण आत्मा आहे. परंतु ते असे म्हणतात की जन्मास येणे हे विनाशायास होते, पण मोक्षप्राप्ती मात्र प्रयासानेच लाभते. मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडतो. तसेच तो विद्यार्जनाने ऋषींचे आणि यज्ञ करून देवांचे ऋण फेडतो. मनुष्य या 3 ऋणांचे ओझे घेऊनच जन्माला येतो. या ऋणातूनच मुक्ती होते, त्यालाच खरी मुक्ती मिळते. अशा प्रकारे सुज्ञांच्या मते जो या नियमक्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते. परंतु ते आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असले तरी त्यांना मोक्ष मिळत नाही. व्यर्थ सायास मात्र त्याच्या पदरी पडतात. म्हणून तरुण पुरुषा,
तुला मुक्तीचीच तळमळ असेल तर विहित नियमांचा अवलंब कर. याप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखाचाही अंत होईल. अरण्यातून स्वगृही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषाविषयीचे जे चिंतन करतोस त्याविषयी सांगायचे म्हणजे तू तो विचारच तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते. अंबरीश, त्रुंकेश, राम इत्यादींची उदाहरणे त्याने या बाबतीत दिली. यापुढील प्रकरण वाचत आहोत. भगवान बुद्धांचा मनोनिग्रह. आता यावर भगवान बुद्धांचं काय मत आहे ते आपण वाचूया. राजाचा जणू काय डोळा असलेल्या त्या मंत्र्याचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या राजपुत्राने आपल्या निश्चय जरा सुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले. त्यांचे उत्तर सुसंबंध होते. ते कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचे नव्हते. एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्यांच्या शब्दांनी होणार नाही. तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतःच आकलन करेन. अज्ञेय व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही. कोणता सुद्धा मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील. मानवजात ही अंधारात आंधळ्यापणाने दाखवलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे. परंतु सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या व वाईटाविषयी संदेह असेल तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे. सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रम सुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात. परंतु ही परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तींनी जे सांगितले तेच बरोबर होय हे लक्षात घ्या. आणि विश्वसनीयता म्हणजेच निर्दोषता हे लक्षात ठेवा. जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा अपलाप करणार नाही. आणि घरी परतण्याविषयी आपण मला जे सांगितले त्याविषयीही बोलायचे म्हणजेच आपण दिलेली उदाहरणेही प्रमाण होऊ शकत नाही. कारण कर्तव्य ठरविताना ज्यांनी प्रतिज्ञाभंग केला आहे अशांची उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येईल. म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल, हिमालय पर्वतही आपले स्थान सोडेल, परंतु इंद्रिय सुखोपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही. मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करेन, पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परत जाणार नाही. एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्ययुक्त दृढ निश्चयानुसार पुढे चालू लागले. त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विषण्ण नजरेने थोडा वेळ त्यांच्या मागोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रू ढाळीत हळूहळू कपिलवस्तूला परतले. राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले. आपल्या तेजाने तळपणाऱ्या कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागतांकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्यांच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते. घरी परतण्यासाठी त्याचे मन वळवण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले, आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्याची भेट तरी कशी घ्यावी. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या या प्रकरणाचा भाग
या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपणास माझा हा ऑडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन प्रकरणासह. नमो बुद्धाय. जय भीम.